तर मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये। तर आज आपल्याला कोंडेश्वरला जायचं आहे। तर जास्त उशीर न करता आपण लगेच निघूया। मित्रांनो, मला तुम्हा सर्वांना थँक्यू बोलायचं आहे की तुम्हाला माझे व्हिडिओज आवडतात, तुम्ही व्हिडिओ माझे शेअर करता, त्याच्यासाठी असंच तुम्ही सपोर्ट करत राहा। मी तुमच्यासाठी असंच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेन। आणि स्पेशली मला तुम्ही कधी म्हणजे रस्त्यामध्ये भेटल्यावर सुद्धा काही जण बोलतात तू खूप मस्त व्हिडिओ बनवतो, हे ऐकून खूप भारी वाटतं। आणि स्पेशली अजून जेव्हा मी पहिली व्हिडिओ बनवलेली मलंगडची, त्यावेळी मला जो सर्वांचा सपोर्ट मिळालेला तो खूप म्हणजे एक भारी वाटलेला की खूप जण आपण लॉकडाऊनमध्ये 1.5 महिना जवळजवळ घरामध्ये लॉक होतो आणि अनलॉकिंगची प्रक्रिया चालू झाली, तेव्हा मी मलंगडला जाऊन पहिला आपल्या चॅनेलचा व्हिडिओ शूट केला। तेव्हा सर्वांना खूप जरा म्हणजे बाहेरचे दृश्य बघायला भेटले, तर सर्वांना खूप आवडला त्याच्यासाठी। तर असंच सपोर्ट करत राहा। मित्रांनो, मी पोहोचलेलो आहे कोंडेश्वरला, पण मंदिर सुद्धा बंद आहे आणि इथे कोणाला येणं अलाउड सुद्धा नाही, त्याच्यामुळे कोणी इथे याचा प्रयत्न करू नका प्लीज। आता आपण मंदिर बघून झालेलं आहे, तर आता आपण धनगर वॉटरफॉल बघायला जाऊ। तो तिथे जाण्यासाठी आपल्याला परत मागे जावं लागेल थोडं, आणि तिथून मागणं रस्ता आहे, तर आता आपण जाऊ। धनगर वॉटरफॉलला जायचा रस्ता खूप खतरनाक आहे आणि कोंडेश्वर मंदिरापासून 15 मिनिटाचा रस्ता आहे बाईकवरनं।
मागच्या साईडलाच तो धबधबा आहे, पण गाडी घेऊन थोडं फिरून यायला लागतं. आणि मित्रांनो, आपण पोहोचलेलो आहे धनगर वॉटरफॉलला. तुम्हाला दाखवतो. क्षणाची आपण कधीपासून वाट पाहत होतो तो क्षण आलेला आहे आणि मी फायनली पोहोचलेलो आहे धनगर वॉटरफॉलला. मित्रांनो, आपलं फिरून झालेलं आहे. आता व्हिडिओ संपवण्याची वेळ आली आहे. तर इकडे सध्या येण्याला मनाई आहे, तर कोणी येण्याचा प्रयत्न करू नका थोड्या दिवस. आणि व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा. आणि यानंतरची व्हिडिओ थोडी लेट येणार आहे. तर